हाय फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहे केमिस्ट्रीचे एमसीक्यूज। ठीक आहे, आपला पार्ट 11 आहे हा। ठीक आहे, 10 पार्ट्स आपले संपलेले आहेत केमिस्ट्रीचे। एक दिवस केमिस्ट्री एक दिवस सायन्स असं लेक्चर घ्यायचं शेड्यूल आपण ठरवलेलं आहे। ठीक आहे, तुमच्याच म्हणण्यावरून एक दिवस केमिस्ट्री एक दिवस सायन्स आपण काय केलेलं आहे, शेड्यूल ठरवलेलं आहे। ठीक आहे, तर आता सुरुवात करू आपल्या एमसीक्यूजला। तर बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण सगळ्याचे बॅचेस लॉन्च केलेले आहेत, त्याचे बॅनर आहे। ठीक आहे, सगळ्या बॅचेस आपल्या येतात ज्या दिसतात त्या सगळ्या बॅचेस आपण काय केलेल्या आहेत, लॉन्च केलेल्या आहेत नवीन। तर सगळ्या बॅचेस 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। तर तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करताय त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, बॅच जॉइन करायची आहे। आणि बॅच जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लगेचच तुम्हाला बॅच जॉइन करून दिली जाईल। आणि कूपन कोड यूज करा #10। ठीक आहे, हा आपला कूपन कोड आहे जो तुम्हाला 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी आहे। ठीक आहे, चला हा आपला कूपन कोड आहे #10 जो यूज करून तुम्ही 10% डिस्काउंट मिळवू शकता कुठल्याही बॅच वरती। ऑनलाइन टेस्ट सिरीज असू शकते किंवा नोट्स सुद्धा। ठीक आहे, चला वळू पुढं। तसंच आपण फॉरेन्सिकची सुद्धा बॅच लॉन्च केलेली, यामध्ये तुमची रिव्हिजनची बॅच सुद्धा असणार आहे आणि तुमची ही कंटेंटची बॅच सुद्धा असणार आहे। ठीक आहे, तर याचे वैशिष्ट्य बघू आपण, म्हणजेच याचे फीचर्स बघू या बॅचचे आणि नंतर पुढे वळू। सगळ्यात सुरुवातीला म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। एकच मिनिट, हा जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे। सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई-बुक नोट्स, व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता। डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि लेक्चर जर मिस झालं काही कारणास्तव तर तेच लेक्चर पुन्हा एकदा म्हणजेच अनलिमिटेड टाइम तुम्ही बघू शकता। ठीक आहे, बघा विदाउट इंटरनेट कनेक्शन सुद्धा तुम्ही लेक्चर बघू शकता डाउनलोड करून। हाच फायदा आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनल जो ऑनलाईन बॅच असते त्याचा हाच फायदा असतो सॉरी, की आपण लेक्चर अनलिमिटेड टाइम बघू शकतो विदाउट इंटरनेट। ठीक आहे, चला तर आता वळू पुढं। खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपली फॉरेन्सिकची बॅच तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता। वळू पुढं। तर सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न आपला काय आहे, इन अँड SN2 रिएक्शन द रेट डिटरमाइनिंग स्टेप इन्व्हॉल्व्स SN2 SN1 रिएक्शन आपल्याला दोन्ही माहिती आहेत, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन। ठीक आहे, तर SN1 मध्ये आपण बघितलं होतं की कार्बोकॅटायन फॉर्म होतं। कसं, जो न्यूक्लियोफाइल असतो तो अटॅक करतो आणि जो लिव्हिंग ग्रुप असतो आधी तो डिपार्ट होतो। ठीक आहे, लिव्हिंग ग्रुप आधी काय निघून जातो आणि कार्बोकॅटायन फॉर्म होतो, त्या कार्बोकॅटायन वरती न्यूक्लियोफाइल ऍक्ट करतं, हे आपलं SN1 झालं। SN2 मध्ये काय होतं, तिथे ट्रान्झिशन स्टेट बनत होती। SN1 मध्ये कार्बोकॅटायन बनत होतो आणि SN2 मध्ये ट्रान्झिशन स्टेट बनत होती। कशी, न्यूक्लियोफाइल जो न्यूक्लियोफाइल अटॅक करणार आहे बॅक साइड वरून आणि जो तुमचा लिव्हिंग ग्रुप आहे हे दोन्ही सुद्धा ट्रान्झिशन स्टेट मध्ये असतात। म्हणजे एक अटॅक करतो आणि ॲट द सेम टाइम दुसरा लिव्हिंग ग्रुप निघून जातो। ठीक आहे, हे दोन्ही काय होतं, एकाच टायमिंगला होत असतं। हे तुमच्या SN2 रिएक्शन मधलं काय आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे। रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे तुमची स्लो स्टेप। ठीक आहे, तुम्हाला रेट डिटरमाइनिंग स्टेप देतील किंवा स्लो स्टेप देतील। ठीक आहे, काही देऊ शकतात पण दोघींचा अर्थ एकच आहे। तर फर्स्ट ऑप्शन बघा, अ ब्रेकिंग ऑफ बॉन्ड इन द रिएक्टंट। ठीक आहे, हे तर नाहीये। फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इंटरमिजिएट, हे तर होतं आपलं SN1 रिएक्शन मध्ये होतं कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन। सी मध्ये द सायमल्टेनियस फॉर्मेशन ऑफ बॉन्ड अँड मेकिंग ऑफ द लिव्हिंग ग्रुप। दिस इज अवर करेक्ट आन्सर। सायमल्टेनियसली होतं म्हणजेच काय, लिव्हिंग ग्रुप निघून जाईल तेव्हाच अटॅक करणार आहे न्यूक्लियोफाइल, म्हणजे दोघं सुद्धा ट्रान्झिशन स्टेट मध्ये असणार आहे आणि तेच आपली रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे स्लो स्टेप असणार आहे। ठीक आहे, दॅट्स वाय क्वेश्चन नंबर 1 चं आपलं बरोबर उत्तर आहे सी। लास्ट वाला सुद्धा नाही, द ऍडिशन ऑफ न्यूक्लियोफाइल टू कार्बोनिल ग्रुप, दिस इज ऑल्सो इनकरेक्ट। चला वळू आता पुढं। क्वेश्चन नंबर 2, in an electrochemical cell the electrode where reduction occurs is called। बघा, आपण बघितलं होतं इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टर मध्ये दोन काय इलेक्ट्रोड असतात। त्याला इलेक्ट्रोड म्हणजे काय हे सुद्धा सांगितलं होतं। दोन असतात इलेक्ट्रोड, एक असतं तुमचं कॅथोड आणि दुसरं तुमचं काय असतं ॲनोड। ठीक आहे, तर आपल्याला विचारलं काय आहे, रिडक्शन कुठे होतं, कुठल्या इलेक्ट्रोड वरती काय होतं, रिडक्शन होतं। तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती लक्षामध्ये ठेवण्यासाठी, अलोन म्हणून। ठीक आहे, अलोन म्हणून एक ट्रिक सांगितली होती, A फॉर युअर ॲनोड आणि O फॉर युअर ऑक्सिडेशन असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं। तर तुमच्या ॲनोड वरती होतं ऑक्सिडेशन। ठीक आहे,
वरती काय होतं ऑक्सिडेशन, एनोड वरती ऑक्सिडेशन आणि तुमच्या कॅथोड वरती काय होईल मग रिडक्शन. हे लक्षामध्ये ठेवा, प्रत्येक सेल मध्ये हे असंच असतं रिडक्शन. ठीक आहे, दिस इज करेक्ट आन्सर. एनोड साठी ऑक्सिडेशन आणि तुमच्या कॅथोड साठी रिडक्शन. असं का असणार आहे इलेक्ट्रोडचं, हे असं असणार आहे इलेक्ट्रोड मध्ये. ठीक आहे, हे दोन्ही सुद्धा एनोड कॅथोड इलेक्ट्रोड आहेत. तर आपलं बरोबर उत्तर काय येणार आहे कॅथोड. ठीक आहे, आपल्याला विचारलं काय होतं, आपल्याला विचारलं होतं रिडक्शन कुठं होईल, तर कॅथोड वरती रिडक्शन होईल. ठीक आहे, अशा प्रकारे क्वेश्चन 2 आपला काय आलेला आहे बी ऑप्शन बरोबर आलाय. पुढे जाऊ क्वेश्चन नंबर 3. द बॉर्न हॅबर सायकल इज यूज टू कॅल्क्युलेट. आता ही जी बॉर्न हॅबर सायकल आहे तिचा यूज आपल्याला विचारलाय, कशासाठी यूज केली जाते, काय कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज केली जाते. फर्स्ट ऑप्शन इज द एनर्जी रिक्वायर्ड टू फॉर्म एन आयोनिक बॉन्ड, द एन्थाल्पी चेंज ऑफ द रिएक्शन, द आयोनायझेशन एनर्जी ऑफ एन ॲटम आणि लास्ट वाला काय द लेटाइज एनर्जी ऑफ द आयोनिक कंपाऊंड. ठीक आहे, अशा प्रकारे ह्याचं आपल्याला काय सांगायचं उत्तर सांगायचं आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे लॅटिस एनर्जी ऑफ आयोनिक कंपाऊंड. तर लक्षामध्ये ठेवा, जे तुमचं बॉर्न हॅबर सायकल आहे ते यूज केलं जातं कॅल्क्युलेट करण्यासाठी काय द लेटाइज एनर्जी ऑफ आयोनिक कंपाऊंड. ठीक आहे, चला पुढे वळू. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स हॅज द हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट कुठल्या कंपाऊंडचा सगळ्यात जास्त आहे ते विचारलेलं आहे. तुमच्या समोर 4 कंपाऊंड्स आहेत. पहिलं आहे तुमचं मिथेन, दुसरं आहे तुमचं इथेनॉल, तिसरं तुमचं आहे ऍसिटोन आणि चौथं म्हणजे लास्ट वाला तुमचा ऑप्शन आहे प्रोपेन. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट असणार आहे तुमचा इथेनॉलचा. त्याचं रिझन बघा. आता या इथेनॉल मध्ये काय आहे OH ग्रुप आहे. ठीक आहे, या OH ग्रुपमुळे काय होतं तिथे हायड्रोजन बॉन्डिंग होतं. हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असते, आपल्याला माहिती आहे. हायड्रोजन मध्ये जे बॉन्ड्स बनतात हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये ते बॉन्ड स्ट्रॉंग असतात. ठीक आहे, कारण तिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हचा डिफरन्स खूप जास्त असतो. दॅट्स वाय इथेनॉल फॉर्म्स हायड्रोजन बॉन्डिंग. दॅट्स वाय त्याचा बॉइलिंग पॉइंट कसा असतो सगळ्यात जास्त असतो, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असल्यामुळे. ठीक आहे, तर बरोबर उत्तर आपलं इथेनॉल येणार आहे. तर आता आपण वळू पुढं. क्वेश्चन नंबर 5. द रेट ऑफ अ रिएक्शन कॅन बी एक्सप्रेस बाय विच इक्वेशन. जे रेट इक्वेशन आपण लिहितो रेट रिएक्शनसाठी, रेट ऑफ रिएक्शन आपल्याला सांगायचं आहे कशामुळे आपण डिटरमाइन करू शकतो किंवा कुठल्या इक्वेशन द्वारे आपण काय एक्सप्रेस करू शकतो. सगळ्यात सुरुवातीला आहे अरेनियस इक्वेशन, सेकंड आहे वॅन वॉल इक्वेशन, क्लॉसियस क्लॅपरॅन इक्वेशन, नर्स्ट इक्वेशन. ठीक आहे, बघा नर्स्ट इक्वेशन तर नक्कीच नाही, कारण नर्स्ट इक्वेशन आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टर मध्ये बघितलं होतं, त्या दिवशी आपण त्याचा यूज बघितलं होतं. ठीक आहे, नर्स्ट इक्वेशन तुम्हाला लिहून दिलं होतं आणि त्या दिवशी जो क्वेश्चन घेतला होता म्हणजे तुम्ही आधीचे लेक्चर बघा मग समजून येईल. याचा आपण यूज सुद्धा बघितला होता कुठं केला जातो. ठीक आहे, हे इक्वेशन्स महत्त्वाचे आहेत. त्यानंतर बघा अरेनियस इक्वेशन. तर अरेनियस इक्वेशन आपलं बरोबर उत्तर असणार आहे, कारण इट्स रिलेटेड टू द टेम्परेचर. तुमचं अरेनियस इक्वेशन हे रिलेटेड आहे टेम्परेचर सोबत आणि हे आपल्याला याच्यावरून काय कळतं रिएक्शनचा रेट सुद्धा आपल्याला यावरून समजत असतो. ठीक आहे, आणि तुमचं जे वॅन वॉल आहे, एकच मिनिट, हा तुमचं जे वॅन वॉल आहे ते काय करतं डिस्क्राइब रिअल गॅस बिहेवियर. काय करतं रिअल गॅसचं बिहेवियर आपल्याला सांगतं, रिअल गॅस बिहेवियर. ठीक आहे, तुमचं वॅन वॉल इक्वेशन आपल्याला सांगतं. क्लॉसियस क्लॅपरॉन इक्वेशन आपल्याला कशाबद्दल सांगतं चेंज इन वेपर प्रेशर. आता इथे मी थोडक्यात लिहिते चेंज इन वेपर प्रेशर. ठीक आहे, विथ टेम्परेचर, चेंज इन वेपर प्रेशर विथ टेम्परेचर. आणि नॉट इक्वेशन तुमचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल, त्या दिवशी आपण बघितलं होतं. इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिटरमाइन करण्यासाठी काय तुमचं नट्स इक्वेशन यूज केलं जातं. ठीक आहे, अशा प्रकारे या तिन्ही इक्वेशनचा आपण काय बघितला यूज बघितला. आपलं बरोबर उत्तर होतं अरेनियस इक्वेशन. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 5 चं ए बरोबर आहे. आता आपण वळू पुढं. बघा पुढे जाण्या अगोदर बघा आपण शिक्षक पात्रता भरती म्हणजेच TET साठी बॅच लॉन्च केलेली आहे.
यामध्ये तुमचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, या दोन्ही पेपरची एकत्रित तयारी होते. आणि या बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला बेसिक पासून तुमची तयारी करून घेतली जाते. 50 विद्यार्थ्यांसाठी फक्त प्रवेश आहे. ठीक आहे, म्हणजे काय लिमिटेड आपल्याकडे सीट्स आहेत. टेस्ट सिरीज नोट सगळं यामध्ये पॅटर्न नुसार आहे आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता. असं सगळं आपल्या बॅचेसचा कंटेंट आहे रेग्युलर वाला. ठीक आहे, या बॅचमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे भरपूर. तर परचेस करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लगेचच आपली बॅच परचेस करा. ठीक आहे, TET साठी ज्यांचं स्वप्न आहे टीचर बनायचं, ठीक आहे, त्यांच्यासाठी आहे. तर आता वळू पुढं. 1 ऑगस्ट पासून ही बॅच सुरू होत आहे. ठीक आहे, 1 ऑगस्ट पासून ही बॅच सुरू होत आहे. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 6, द वॅन वॉल फोर्सेस आर. तर वॅन वॉल फोर्सेस आपण सगळे फोर्सेस बघितले. ठीक आहे, सगळ्या टाईपचे फोर्सेस आपण बघितले, सगळ्या टाईपचे बॉन्ड बघितलेत, म्हणजे सगळं कंटेंट आपलं उरकलेलं आहे. तर असे सोपे जे क्वेश्चन आहेत त्यांची उत्तर बिलकुल चुकता कामा नये. आपल्याला विचारलेच काय तेव्हा वॅन वॉल फोर्सेस, तर ते सांगायचं आपल्याला सगळ्यांना बेसिक पासून, म्हणजे पाठच झालं की वॅन वॉल फोर्सेस आर वीक फोर्सेस. ठीक आहे, तर अशा प्रमाणे आता आपल्याला माहिती आहे वॅन वॉल फोर्सेस आर वीक फोर्सेस. तर ज्या ऑप्शन मध्ये असा नाहीये पर्याय ज्याच्यामध्ये वीक फोर्सेस दिले नाही ते तुम्ही काय करू शकता, इलिमिनेट करू शकता. ठीक आहे, पण ऍक्च्युली इथं वीक फोर्सेसचं काय दिलं नाही, पण ठीक आहे चला काय हरकत नाही. तर स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड्स बिटवीन मॉलिक्युल्स हे असेल का, नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन परमनंटली चार्ज आयन्स, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अरायझिंग फ्रॉम ट्रान्झिएंट डायपोल्स, स्ट्रॉंग अट्रॅक्शन बिटवीन मेटल आयन्स अँड डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, हे सुद्धा नाहीये, हे सुद्धा नाहीये आणि हे सुद्धा नाहीये. आपला ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अरायझिंग फ्रॉम ट्रान्झिएंट डायपोल. जो डायपोल तयार झालेला आहे टेम्पररी, त्याच्यापासून जे काय त्याच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात त्यालाच आपण काय बोलतो, वॅन वॉल फोर्सेस, अँड दीज आर वीक फोर्सेस. ठीक आहे, अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 आपलं बरोबर उत्तर सी येणार आहे. आता आपण वळू पुढे. क्वेश्चन नंबर 7, which of the following reactions is an example of decomposition reaction. डिकम्पोजिशन रिएक्शनचा आपल्याला काय सांगायचं आहे, कुठला असणार आहे एक्झाम्पल. सगळ्यात सुरुवातीचं बघा, बघूनच आपण लगेच सांगू शकतो की कुठला बरोबर उत्तर असणार आहे. कारण जे तुमचं फर्स्ट वाला आहे 2H2 + O2 2H2, म्हणजे याच्यात बघा डिकम्पोजिशन रिएक्शन तुम्हाला माहिती पाहिजे सुरुवातीला आणि नंतरच तुम्ही काय सांगू शकता, रिएक्शन सांगू शकता. तर डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे काय, एक तुमचा रिएक्टंट सिम्पलर सबस्टन्स मध्ये काय होतो, म्हणजे एक तुमचा रिएक्टंट तुमच्या प्रोडक्ट मध्ये वेगवेगळ्या प्रोडक्ट मध्ये काय होतो, म्हणजे सिम्पलर कंपाऊंड्स मध्ये ब्रेकडाऊन होतो. ठीक आहे, आता इथं बघा कुठं झालेलं आहे, इथं 2 रिएक्टंट आहेत त्यामुळे हे नाही, इथं सुद्धा 2 रिएक्टंट आहे, इथं सुद्धा 2 रिएक्टंट आहे. जो तुमचा ऑप्शन नंबर बी आहे त्यामध्ये फक्त काय झालेलं आहे, तुमचा CaCO3 कशामध्ये, कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड मध्ये काय झालेला आहे, तो ब्रेकडाऊन झालेला आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7चं आपलं बरोबर उत्तर बी येणार आहे. ही रिएक्शन बघा ना, आणि बॅलन्स सुद्धा झालेले आहे इक्वेशन CaO + CO2. डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे लक्षामध्ये ठेवा आपण सगळ्या टाईपचे रिएक्शन काय बघितलेले आहेत. डिकम्पोजिशन कुठली, डिस्प्लेसमेंट जरी आपण लेक्चरमध्ये घेतलं नसेल तरी आपण MCQ मध्ये कव्हर करतो. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट बघितलेली आहे, सिंगल डिस्प्लेसमेंट बघितले, डबल डिस्प्लेसमेंट बघितलेले, ॲडिशन बघितले, कंडेन्सेशन बघितले, सगळ्या रिएक्शन आपण काय MCQ मध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, कॉम्बिनेशन म्हणजे काय, कंबाईन होतं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एक कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह सबस्टन्सला जास्त रिॲक्टिव्ह सबस्टन्स कमी रिॲक्टिव्ह एलिमेंटला रिप्लेस करतो. सबस्टन्स नाही ॲक्च्युली एलिमेंट. तर अशा प्रकार क्वेश्चन नंबर बी चं उत्तर आहे. चला पुढे वळू. क्वेश्चन नंबर 8, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल. काय विचारलंय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कुठल्या कशाद्वारे रिप्रेझेंट केलं जातं, कुठल्या सिम्बॉलद्वारे काय केलं जातं, रिप्रेझेंट केलं जातं ते आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर केसी असणार आहे. केसी म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. केसी म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ठीक आहे, जो तुमचा बी आहे डेल्टा H चेंज इन एन्थॅल्पी,
तुमचा जो डेल्टा एच आहे तो आपल्याला काय दाखवणार आहे, चेंज इन एन्थाल्पी, एन्थाल्पी मध्ये कसा चेंज येतो ते, ठीक आहे. जो डेल्टा एच म्हणजे काय, एन्थाल्पी, एस म्हणजे काय, एंट्रोपी, आणि डेल्टा म्हणजे काय, चेंज. तर चेंज इन एंट्रोपी, चेंज इन एंट्रोपी. क्यू म्हणजे काय, रिप्रेझेंट रिएक्शन कोशंट, क्यू इज कोशंट, रिएक्शन कोशंट. रिएक्शन कोशंट. आणि हे आपल्याला हे इंडिकेट काय करतं, करंट स्टेट, करंट स्टेट ऑफ रिएक्शन, करंट स्टेट कोणाची, रिएक्शनची, ठीक आहे. तर बघा यावेळी जर प्रश्न आलाय तुमचा केसी वरती, म्हणजेच काय, तुमचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, तर नेक्स्ट टाइमला याच्यावरती डेल्टा एच वरती येऊ शकतो, डेल्टा एस वरती काय येऊ शकतो, क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे आपण सगळे ऑप्शन काय करतो, सगळे ऑप्शन बघतो, ठीक आहे, कारण ऑप्शन वरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात, पॉसिबिलिटी आहे. तर केसी म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, डेल्टा एच म्हणजे चेंज इन एन्थाल्पी, एच म्हणजे काय, एन्थाल्पी, एस म्हणजे काय, एंट्रोपी. दोन्ही मध्ये काय करू नका, अदलाबदल करू नका. एच फॉर एन्थाल्पी, एस फॉर एंट्रोपी. डेल्टा एस इज चेंज इन एंट्रोपी, क्यू इज रिएक्शन कोशंट, करंट स्टेट रिएक्शन, ठीक आहे. चला तर क्वेश्चन नंबर 8 चा आपलं बरोबर उत्तर ए आहे. पुढे वळू क्वेश्चन नंबर 9 वरती. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज फाउंड इन हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट इट्स कंपाउंड. कुठला एलिमेंट सगळ्यात जास्त हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो ते आपल्याला विचारलेलं आहे. सगळ्यात सुरुवातीला तुमचं ऑक्सिजन आहे, दुसरं तुमचं नायट्रोजन आहे, तिसरं तुमचं सल्फर आहे, चौथं तुमचं क्लोरीन असणार आहे, ठीक आहे. चला तर याचं बरोबर उत्तर असणार आहे क्लोरीन, कारण क्लोरीन आपल्याला दाखवतो +7 ऑक्सिडेशन स्टेट. सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट तुमची क्लोरीनची असणार आहे याच्यामध्ये, ठीक आहे. सल्फर नाही, नायट्रोजन नाही, ऑक्सिजन सुद्धा नाही, ठीक आहे. चला तर आता आपण वळू पुढं. क्वेश्चन नंबर 10 वर जाण्या अगोदर बघा आपल्या सगळ्या नोट्स अवेलेबल आहेत सगळ्या विषयासाठी, सगळ्या एक्झामसाठी, ठीक आहे. तुमच्या टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही सुद्धा काय आहेत, नोट्स अवेलेबल आहेत, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला एमसीक्यूचा सेट सुद्धा मिळून जाईल, जसं की 1000 एमसीक्यू कशाचे, लॅब टेक्निशियनचे, 6000 एमसीक्यू जिल्हा न्यायालयाचे, 6000 एमसीक्यू सामान्य न्याय, 5000 एमसीक्यू अंगणवाडी, असे वेगवेगळे एमसीक्यूचा सेट सुद्धा अवेलेबल आहे. आणि जे तुमचे कॉमन सब्जेक्ट असतात, जसं तुमचं जीके झालं, मराठी, इंग्लिश, गणित, हे तुमचे जे कॉमन सब्जेक्ट आहेत प्रत्येक एक्झामसाठी त्याचे सुद्धा नोट्स अवेलेबल आहेत आणि त्याचे सुद्धा एमसीक्यूचा सेट अवेलेबल आहे. तर प्रॅक्टिससाठी खूप चांगली गोष्ट आहे. खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लगेचच नोट्स तुम्ही मागू शकता. तुम्हाला कुठल्या नोट्सची गरज आहे त्यानुसार नोट्स तुम्हाला घरपोच येऊन जातील, तुम्हाला कुठे जायची गरज नाही. यावरती सुद्धा आपला @10 वाला कुपन कोड तुम्ही यूज करू शकता, ठीक आहे. चला तर आता वळू पुढं. क्वेश्चन नंबर 10 10व्या क्रमांकाचा प्रश्न आता बघू. द प्रिन्सिपल ऑफ ली-चार्टलिस प्रिन्सिपल इज अप्लाइड टू. जे तुमचं ली-चार्टलिस प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल कशावरती अप्लाय होतं ते सांगितले, विचारले ऍक्च्युली. फर्स्ट ऑप्शन इज प्रेडिक्ट द डायरेक्शन ऑफ केमिकल इक्विलिब्रियम शिफ्ट, कॅल्क्युलेट द रिएक्शन रेट, डिटरमाइन द एन्थाल्पी चेंज ऑफ द रिएक्शन, मेजर द ऍक्टिव्हेशन एनर्जी, ठीक आहे. असे तुमच्या समोर काय आहे 4 ऑप्शन आहेत. तर ली-चार्टली प्रिन्सिपल म्हणजे काय, इट मीन्स if you change something about a reaction that's a balance, the reaction will try to undo that the change and go back, ठीक आहे. जर तुम्ही रिएक्शन मध्ये काही चेंज करायचा ट्राय केला जी बॅलन्स मध्ये आहे, बघा एखादी रिएक्शन बॅलन्स आहे आणि ती बॅलन्स असताना सुद्धा तुम्ही त्या रिएक्शन मध्ये चेंज करायचा ट्राय केला तर तो चेंज काय होतो, अंडो होतो. म्हणजे जरी तुम्ही त्याच्यामध्ये चेंज केला तरी तो चेंज काय होतो, पुन्हा एकदा रिव्हर्स होतो. दॅट इज ली-चार्टलिस प्रिन्सिपल. खूप सोप्या आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे. परत एकदा सांगते बघा.
जर एखादी केमिकल म्हणजे एखादं रिएक्शन बॅलन्स्ड नसेल तर त्यावरती जो चेंज होतो तो चेंज अंडो होतो, म्हणजेच काय चेंज होत नाही. ठीक आहे, चला तर आपलं लीड चार्ज लिस्ट प्रिन्सिपल होतं. तर यासाठी बरोबर उत्तर आपलं असणार आहे प्रिडिक्ट. एकच मिनिटं. चला, आय थिंक लीड चार्टली प्रिन्सिपल आपण राहिलेलं आहे करायचं, पण काय हरकत नाही, आपण करू नक्कीच. तर पहिला ऑप्शन प्रिडिक्ट द डायरेक्शन ऑफ केमिकल इक्विलिब्रियम शिफ्ट, दुसरा आहे कॅल्क्युलेट द रिएक्शन रेट, नंतर आहे तुमचं डिटरमाइन द एन्थॅल्पी चेंज, आणि नंतर काय आहे मेजर द ऍक्टिव्हेशन एनर्जी. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे प्रिडिक्ट डायरेक्शन ऑफ केमिकल इक्विलिब्रियम शिफ्ट. ठीक आहे, इट हेल्प्स टू अंडरस्टँडिंग हाउ अ सिस्टम ॲट इक्विलिब्रियम रिस्पॉन्ड टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, प्रेशर और व्हॉल्यूम. ठीक आहे, यावरून आपल्याला समजण्यास मदत होते की इक्विलिब्रियम कसा रिस्पॉन्ड करतो तुमच्या वेगवेगळ्या फॅक्टरला, जसं तुमचं टेम्परेचर झालं, प्रेशर झालं. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये याच्यामध्ये येतात. ठीक आहे, चला तर आता वळू पुढे क्वेश्चन नंबर 11 वरती. द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल E0 ऑफ अ सेल इज यूज टू. तुमचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल कशासाठी यूज केलं जातं? स्टँडर्ड इलेक्ट्रोड म्हणजेच स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल विचारलं E0. डिटरमाइन द फिजिबिलिटी ऑफ रेडॉक्स रिएक्शन, मेजर द pH ऑफ द सोल्यूशन, कॅल्क्युलेट द रेट ऑफ रिएक्शन, प्रिडिक्ट द सोल्युबिलिटी ऑफ सॉल्ट. ठीक आहे, अशा प्रकारे काय आहेत हे ऑप्शन तुमच्या समोर आहेत. चला तर बघा, क्वेश्चन नंबर 11चं बरोबर उत्तर ए असणार आहे. डिटरमाइन द फिजिबिलिटी ऑफ रेडॉक्स रिएक्शन. फिजिबिलिटी डिटरमाइन करण्यासाठी कशामध्ये? रेडॉक्स रिएक्शन मध्ये. रेडॉक्स रिएक्शन तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, चला तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 11चा ए बरोबर आहे. पुढे वळू क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू मेजर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन टर्म्स ऑफ इट्स ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपल्याला मेजर काय करायचं आहे? कॉन्सन्ट्रेशन. कशाचं? सोल्युशन इन टर्म्स ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. कॉन्सन्ट्रेशन मेजर करण्यासाठी ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्सची, त्यासाठी आपण कुठला डिव्हाइस यूज करणार आहे किंवा कुठला टेक्निक यूज करणार आहे? स्पेक्ट्रोफोटोमीटर, पीएच मीटर, कंडक्टिव्हिटी मेजर, रिफ्रॅक्टोमीटर असे तुमच्या समोर ऑप्शन आहेत. चला तर बघा, सगळ्यात सुरुवातीला ऑप्शन इलिमिनेट करा. तुमचा पीएच मीटर कशासाठी यूज केला जातो? मेजर करण्यासाठी ऍसिडिटी किंवा तुमची बेसिसिटी. ठीक आहे, मेजर्स ऍसिडिटी किंवा बेसिसिटी. हे सोपं होतं. पीएच मीटर कशासाठी यूज करणार? इट इज ऍसिडिक, म्हणजे ऍसिडिटी किंवा बेसिसिटीचं मेजर करण्यासाठी. ठीक आहे, ते आहेत का नाही सोल्युशन मध्ये. सोल्युशन तुमचं किती ऍसिडिक आहे, किती बेसिक आहे हे मेजर करण्यासाठी पीएच मीटर यूज केला जातो. कंडक्टिव्हिटी मेजर कशासाठी यूज केला जातो? हाऊ वेल सोल्युशन कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिक कंडक्टन्स म्हणजे इलेक्ट्रिसिटी किती पास केली जाते, म्हणजे हाऊ वेल सोल्युशन कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. हे तुमचं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. आणि रिफ्रॅक्टोमीटर, बघा रिफ्रॅक्शन आपण बघितलं होतं काय होतं ते. मला असं वाटतं कालच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं रिफ्रॅक्शन काय आहे. रिफ्रॅक्शन इज नथिंग बट द एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना लाईट आपली डिरेक्शन चेंज करते किंवा लाईटच्या डिरेक्शन मध्ये बेंड होतो, म्हणजे लाईट बेंड होते. ठीक आहे, बेंड इज द मोर करेक्ट वर्ड. तर लाईट बेंड होते, तर ती किती बेंड होते हे बघण्यासाठी, हे चेक करण्यासाठी, हे डिटरमाइन करण्यासाठी आपण रिफ्रॅक्टोमीटर यूज करतो. ठीक आहे, तर रिफ्रॅक्टोमीटर हे रिफ्रॅक्शन किती झाले हे मेजर करण्यासाठी असते. ठीक आहे, तर आपलं बरोबर उत्तर येणार आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर. ठीक आहे, स्पेक्ट्रोफोटोमीटर कशासाठी यूज केलं जातं? मेजर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन टर्म्स ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीच्या टर्म्स मध्ये स्पेक्ट्रोफोटोमीटर यूज करतो आपण मेजर करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, चला वळू पुढे क्वेश्चन नंबर 13. द टर्म मोलॅरिटी इज डिफाइन्ड ॲज. बघा त्या दिवशी जेव्हा आपण टॉपिकचं लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं काय?
मोलॅरिटी बघितलं होतं, मोलॅरिटी बघितलं होतं, त्याच्यानंतर इक्विव्हॅलेंट वेट बघितलं होतं, मॉलिक्युलर वेट बघितलं होतं, भरपूर काय बघितलं होतं. ठीक आहे, तर या मोलॅरिटीच्या डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत. मोलॅरिटी आपल्याला विचारलेलं आहे. तर मोलॅरिटी इज नथिंग बट द नंबर ऑफ मोल्स पर लिटर सोल्युशन. मोलॅरिटीमध्ये पर लिटर सोल्युशन होतं आणि मोलॅरिटीमध्ये काय होतं, पर किलोग्राम ऑफ सॉल्वंट किंवा सोल्युशन सॉल्वंट होतं. ठीक आहे, ही तुमची आहे मोलॅरिटीची डेफिनेशन. तर आपलं उत्तर 1 बरोबर येणार आहे. ही तुमची कशाची आहे, मोलॅरिटी. मोलॅरिटी. ठीक आहे, द मास ऑफ सोल्यूट पर लिटर सोल्युशन हे सुद्धा नाहीये आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट पर किलोग्राम ऑफ सॉल्वंट हे सुद्धा नाहीये. नंबर ऑफ मोल्स, मोलॅरिटी मध्ये दोन्ही सुद्धा काय, तर नंबर ऑफ मोल्स आपण करतो काय, चेक किंवा डिटरमाइन. ठीक आहे, चला तर आता आपण वळू पुढे. क्वेश्चन नंबर 13 चा आपलं बरोबर उत्तर ए आलेलं आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर सोल्युशन. ठीक आहे, इथे लिटर मध्ये आहे आणि मोलॅरिटी मध्ये किलोग्राम मध्ये आहे. तर क्वेश्चन नंबर 14, which of the following elements is commonly used as catalyst in the hydrogenation of alkenes. अल्किनचं हायड्रोजनेशन करण्यासाठी कुठला कॅटलिस्ट काय केला जातो, यूज केला जातो, ते आपल्याला काय केलंय, विचारलेलं आहे. ठीक आहे, चला तर आता आपण बघू. बघा, आपण भरपूर वेळा ही रिएक्शन बघितलेली आहे, पण आपल्याला काय केली, इथं आपल्याला शब्दामध्ये मांडून रिएक्शन दिली आहे. आपल्याला मागच्या वेळेस काय केलं होतं, आपल्याला रिएक्शन मध्ये दिलं होतं. तर कॅटलिस्ट विचारले ना आपल्याला, आणि हायड्रोजनेशन म्हणजे काय, हायड्रोजनचं ऍडिशन. आता मी इथे जनरल रिएक्शन लिहिते. हे तुमचं काय झालं, अल्किन झालं. अल्किन मध्ये काय केलं आपण, H2PD हे कॅटलिस्ट आपलं. ठीक आहे, पॅलेडियम तुमचा H2 सोबत येतो. ठीक आहे, आणि आपल्याला काय मिळालं, CH3 इथेन मिळालं. आपल्याला काय मिळालं, आपल्याला इथेन. ठीक आहे, अशा प्रकारे आपली रिएक्शन येणार आहे. हायड्रोजनचं ऍडिशन झालं तुमच्या अल्किन मध्ये आणि आपल्याला काय मिळालं, अल्केन, आणि यासाठी आपण काय, पॅलेडियम यूज केलेला आहे ॲज अ कॅटलिस्ट. ठीक आहे, पॅलेडियम हा तुमचा H2 सोबत म्हणजेच हायड्रोजन सोबत यूज केला जातो ॲज अ कॅटलिस्ट. तर सोडियम नाही, पोटॅशियम नाही, कॅल्शियम नाही, हे तिन्ही सुद्धा काय आहेत, अल्कली मेटल्स आहेत. हे तिन्ही सुद्धा काय आहेत, अल्कली, कॅल्शियम नाही सॉरी, पोटॅशियम आणि सोडियम तुमचं काय आहे, अल्कली मेटल्स आहेत. मेटलची कॅपॅसिटी सांगितली, मेटलची प्रॉपर्टी काय सांगितली होती, मेटल हा इझिली काय करतो, इझिली इलेक्ट्रॉन लूज करू शकतो. ती प्रॉपर्टी आहे मेटलची. ठीक आहे, चला तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 14चं बरोबर उत्तर आपलं ए आलेलं आहे. ही रिएक्शन लक्षामध्ये ठेवा. आपल्याला रिएक्शन देऊन सुद्धा विचारू शकतात किंवा आपल्याला असं कशाच्या वर्डच्या फॉर्म मध्ये सुद्धा विचारू शकतात. पुढे वळू आपण क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 वर जाण्याअगोदर बघा, आपण लॉन्च केली फॉरेन्सिकची बॅच आणि या फॉरेन्सिकच्या बॅच मध्ये तुमचं वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक हे तिन्ही सुद्धा पोस्टसाठी बॅच आपण लॉन्च केलेली आहे. याचे फीचर्स बघूया. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण मिळणार आहे. सर्व विषयांचे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर मिळणार आहेत. टेस्ट सिरीज असेल, ई बुक नोट्स असेल तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून तुमच्या सोयीनुसार कधी कुठे बघू शकता. ठीक आहे, विदाउट इंटरनेट कनेक्शन. डिजिटल बोर्डवरती आपले लाईव्ह लेक्चर असतात जिथं तुम्ही इंटरॅक्ट करू शकता टीचर सोबत. ठीक आहे, आणि डाऊट सुद्धा विचारू शकता. ठीक आहे, असं आपलं लाईव्ह लेक्चर सुद्धा यामध्ये आपण ठेवणार आहे. लेक्चर जर तुम्ही अनलिमिटेड लेक्चर जर तुमचं मिस झालं काही कारणास्तव तर तेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम काय बघू शकता, डाउनलोड सुद्धा करू शकता. ठीक आहे, डाउनलोड करूनच किती वेळा बघू शकता. तर अशी आपली फॉरेन्सिकची बॅच आहे. खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि लगेचच आपली बॅच परचेस करा. यामध्ये तुमच्या प्रत्येक पोस्टसाठी फॉरेन्सिकच्या काय आहे, बॅच आहे, टेस्ट सिरीज आहे, तसंच नोट्स सुद्धा आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ठीक आहे, केमिस्ट्रीच्या. तर आता वळू पुढं. फक्त तांत्रिकची बॅच आहे. ठीक आहे, फक्त तांत्रिक विषयासाठी ही बॅच आहे. बघा, सेपरेट बॅच आपण तांत्रिक विषयासाठी लॉन्च करतोय. पुढे वळू आता. क्वेश्चन नंबर 15 15व्या क्रमांकाचा आता आपला प्रश्न चालू आहे सध्या. विच टाइप ऑफ बॉन्ड इज फाउंड इन DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर. जे DNAचं डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर असतं त्यामध्ये कुठला बॉन्ड आढळून येतो ते आपल्याला विचारलेलं आहे. तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे आयोनिक बॉन्ड, दुसरं तुमचं आहे कोव्हॅलेंट बॉन्ड, तिसरा आहे तुमचा हायड्रोजन बॉन्ड, चौथा आहे तुमचं काय, मेटॅलिक बॉन्ड. ठीक आहे, देअर आर 4 ऑप्शन, चूज इन बिटवीन देम.
म्हणजे आता आपल्याला चूज करायचं, ठीक आहे. तर आयनिक बॉन्ड तर नक्कीच नाही. आयन्स असल्यानंतर त्याच्यामध्ये काय असतं, आयनिक बॉन्ड असतं. फॉर एक्झाम्पल तुमचं NaCl सगळ्यांचं आवडतं आणि सगळ्यात बेसिक एक्झाम्पल, ठीक आहे. तर आयनिक बॉन्ड नक्कीच नाही. त्यानंतर मेटॅलिक बॉन्ड हे सुद्धा नाही, ठीक आहे. कोव्हॅलंट बॉन्ड सुद्धा नाही. हायड्रोजन बॉन्ड, ठीक आहे. DNA डबल हेलिक्स मध्ये तुमचा हायड्रोजन बॉन्ड असतं, ठीक आहे. लक्षामध्ये ठेवा. अशा टाईपचे प्रश्न आपण कमी सोडवलेत, पण आता सोडवणार आहे इथून पुढे, ठीक आहे. बरोबर आहे. हायड्रोजन बॉन्ड हे तुमच्या डीएनएच्या डबल स्ट्रँड मध्ये असतं. चला आता वळू पुढे क्वेश्चन नंबर 16 वरती. 16व्या क्रमांकाचा आपला प्रश्न चालू आहे. द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अ सेंट्रल मेटल ॲटम इन अ कॉम्प्लेक्स इज डिफाइंड ॲज. काय विचारले, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द सेंट्रल मेटल ॲटम. कोऑर्डिनेशन नंबर नेमकं काय असतो हे आपल्याला विचारलंय, म्हणजे थोडक्यात डेफिनेशन. तर सगळ्यात सुरुवातीचा ऑप्शन आहे द नंबर ऑफ लिगँड्स अटॅच टू द मेटल. बी आहे द नंबर ऑफ अनशेअर इलेक्ट्रॉन पेअर्स इन द मेटल व्हॅलन्स शेल. द टोटल नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म विथ द सेंट्रल मेटल. द नंबर ऑफ ऑर्बिटल्स यूज बाय द मेटल. ठीक आहे, चला सांगा कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. कोऑर्डिनेशन नंबर काय असतो? बरोबर, द टोटल नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म विथ द सेंट्रल मेटल ॲटम. बघा हे पहिला ऑप्शन सुद्धा बरोबर होऊ शकत होता, पण एक लिगँड आहे, समजा लिगँड आपण काउंट केले, पण एक लिगँड मध्ये दोन डोनर ॲटम असतील तर, जसं आपण बघितलं होतं इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड मध्ये, त्याच्यानंतर कशामध्ये बघितलं होतं EDT येते चालेल. त्याच्यानंतर काय डायमिथाइल इथिन सॉरी नाही इथिलमाइन याच्यामध्ये सुद्धा बघितलं होतं आपण इथिलमाइन काय, ठीक आहे. तर असे बरेच लिगँड आहेत ज्याच्यामध्ये काय डोनर ॲटम असतात, काही मध्ये 3 असतात. आता तुमच्या EDTA मध्ये किती असतात, 6 डोनर ॲटम असतात. त्यामुळे आपण लिगँड काउंट करत नाही. घाईमध्ये तुम्ही ऑप्शन ए काय करू शकत होता, टिक मार्क करू शकत होता, ठीक आहे. पण कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, किती बॉन्ड फॉर्म केले, ठीक आहे. एक बॉन्ड फॉर्म करायला किती 2 इलेक्ट्रॉन लागतात, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं बरोबर उत्तर येणार आहे सी, टोटल नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म विथ द सेंट्रल मेटल. हा प्रश्न कसा होता, ट्रिकी होता आणि कसा होता, घुमावणारा सुद्धा होता. घाईमध्ये किती नंबर ऑफ डोनर ॲटम ऐवजी लिगँड, पण लिगँड मध्ये एक पेक्षा जास्त काय असू शकतात, डोनर ॲटम असू शकतात. त्याच्यामुळे आपण फक्त त्याला काय करत नाहीये, टिक मार्क करत नाहीये. जर तिथं असा ऑप्शन असता नंबर ऑफ डोनर ॲटम्स अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम, तर ते बरोबर उत्तर झालेलं असतं. पण लिगँड नाही, एका लिगँड मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ॲटम सुद्धा असू शकतात. त्यामुळे आपण तसं काउंट करू शकत नाही. त्याचं बेस्ट एक्झाम्पल EDTA आपण बघितलं होतं, 6 असतात त्याच्यामध्ये काय डोनर ॲटम. चला अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 16 सुद्धा आपण सोडवलेला आहे. पुढे आता वळू आपण क्वेश्चन नंबर 17 वरती. द टर्म एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन रेफर्स टू, ठीक आहे. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनचं आपल्याला काय सांगितले, टर्म म्हणजे आपल्याला विचारले डेफिनेशन. फर्स्ट ऑप्शन, द हीट absorbed or released during the formation of compound from its element, the heat required to break bond in molecule, the total energy change in chemical reaction, the heat absorbed during phase change, ठीक आहे. बघा एन्थाल्पी म्हणजे काय, आपली टोटल हीट कंटेंट, ठीक आहे. आपण बोलतो एन्ट्रॉपी म्हणजे काय, आपलं टोटल. एन्थाल्पी आणि तुमचं जे आहे एन्ट्रॉपी दोन्ही सुद्धा वेगवेगळं आहे. तुमचं एन्ट्रॉपी म्हणजे काय, टोटल हीट कंटेंट, सॉरी एन्थाल्पी म्हणजे तुमचं काय, टोटल हीट कंटेंट, आणि एन्ट्रॉपी म्हणजे काय, तुमचं रँडमनेस, ठीक आहे. तर एन्थाल्पी विचारले तर बरोबर उत्तर आपलं 17व्याचं ए असणार आहे. द हीट ॲब्झॉर्ब और रिलीज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड फ्रॉम इट्स एलिमेंट. हीट जी रिलीज होते आणि काय ॲब्झॉर्ब सुद्धा होते, कधी, फॉर्मेशन होत असताना एखाद्या कंपाऊंडचं, एखाद्या कंपाऊंडचं फॉर्मेशन होत असताना किती हीट रिलीज झालेली आहे, किती हीट ॲब्झॉर्ब झालेली आहे हे आपण मेजर करतो, त्यालाच आपण बोलतो एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, ठीक आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर आपला 17 सुटलेला आहे. बघा असे भरपूर पॉईंट्स आहेत जिथं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. जसा आत्ता एक झाला फॉर एक्झाम्पल एन्थाल्पी,
एंट्रोपी, ठीक आहे, त्याच्यानंतर लिगॅंड, डोनर ॲटम्स, असं भरपूर पॉईंट्स असतात. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं थांबायचं आहे. जर तुम्हाला असं वाटतं की सोपा क्वेश्चन आलाय, सिंपल क्वेश्चन आलाय, तर थोडा वेळ थांबायचं आहे. लगेचच घाईघाईमध्ये एक्साइटमेंटमध्ये काय करायचं नाहीये, टिक मार्क करून पुढे जायचं नाहीये, ठीक आहे. तर सगळ्यात सुरुवातीला डोकं शांत ठेवायचं आहे. सोपा प्रश्नच आपला कायम चुकतो. सोपा प्रश्न जो आपल्याला मार्क देऊन जाणार असतो तोच नेमका आपला काय होतो, चुकतो, आणि आपलं काय होतं, नुकसान होतं खूप मोठं, ठीक आहे. चला, आपण आता किती दिवस झाला आपण लेक्चर घेतोय, किती दिवस झाला आपण MCQची प्रॅक्टिस करतोय, म्हणजे एवढं सगळं आपलं वर्थ राहिलं पाहिजे, वर्थ गेलं पाहिजे, ठीक आहे. नाहीतर आपण एवढं सगळं करून सुद्धा जर असे सोपे क्वेश्चन चुकले तर त्याला काहीच अर्थ नाहीये. चला वळू पुढं. क्वेश्चन नंबर 18. Which of the following reactions is an example of disproportionation reaction? आपल्याला विचारले डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन कुठली आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन कुठली आहे त्याला म्हणजे डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन म्हणजे काय हे माहिती पाहिजे, त्यानंतर तुम्ही उत्तर देऊ शकता, ठीक आहे. तर डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन म्हणजे काय, सिंगल सबस्टन्स इज सायमल्टेनियसली ऑक्सिडाइज अँड रिड्यूस, त्यालाच म्हणतो आपण डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. तुमचा एकच सबस्टन्स असतो, त्याच्यामध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं, म्हणजेच ते ऑक्सिडाइज होतो आणि रिड्यूस सुद्धा होतो. तर याचं बरोबर उत्तर आपलं काय असणार आहे, 2H2O. हे तुमचं काय, H2O2 म्हणजे काय, हायड्रोजन पेरॉक्साइड. H2O2 म्हणजे काय, हायड्रोजन पेरॉक्साइड ना. ठीक आहे. तर हे काय झालेलं आहे, H2O2. बघा H2O2 मधून काय गेलंय, ऑक्सिजन काय झालंय, साईडला झालेला आहे. म्हणजे काय, इथं झालेलं ऑक्सिजन जेव्हा ऍड होतो तेव्हा आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन. जेव्हा ऑक्सिजन निघून जाईल तेव्हा आपण म्हणणार रिडक्शन, ठीक आहे. इथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही सुद्धा झालेलं आहे, तर त्यामुळे आपण याला म्हणतो सिंगल स्पीसीज आहे, ती ऑक्सिडाइज सुद्धा झाली आणि रिड्यूस सुद्धा झाली. तर आपला क्वेश्चन नंबर 18चं बरोबर उत्तर ए असणार आहे, ठीक आहे. चला, तर आता वळू पुढं. क्वेश्चन नंबर 19. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स इज मोस्ट लाइकली टू बी सोल्युबल इन वॉटर. मोस्ट म्हणजे सॉल्युबल कसं असणार आहे, वॉटरमध्ये. वॉटरमध्ये सोल्युबल होणारे आपल्याला विचारले आहे काय, कंपाउंड्स. फर्स्ट वन इज आयोडीन, सेकंड वन इज सोडियम क्लोराइड म्हणजे NaCl, दॅट इज टेबल सॉल्ट. सी ऑप्शन बेन्झीन आणि फोर्थ ऑप्शन इज इथेनॉल. नाव देअर आर 4 ऑप्शन्स. डोळे झाकून सुद्धा उत्तर देणार म्हणजे देता येईल इतका सोपा हा क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर सोडियम क्लोराइड म्हणजे NaCl इज डिझॉल्व इन म्हणजे सोल्युबल आहे कशामध्ये, वॉटरमध्ये, ठीक आहे. आपलं टेबल सॉल्ट कशामध्ये, पाण्यामध्ये डिझॉल्व होतं, त्यामुळे आपलं बरोबर उत्तर येणार आहे काय, बी. क्वेश्चन नंबर 19चं बरोबर उत्तर आपलं बी असणार आहे. तर पुढे वळू आता क्वेश्चन नंबर 20 अँड दिस इज अवर लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 20. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स हॅज द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस आपल्याला विचारलेले आहे, कोणाचे असणार आहे. तर फ्ल्युरिन, निऑन, ऑक्सिजन, क्लोरीन, ठीक आहे. तुमच्यासमोर 4 पर्याय आहेत. हे क्लोरीन आणि फ्ल्युरिन आपलं काय झालं, हॅलोजन झाले, ठीक आहे, जे ग्रुप 17 मध्ये येतात. ऑक्सिजन, नियोजन, ऑक्सिजन तर नाही, आणि निऑन तुमचा इनर्ट गॅस झाला, ठीक आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे निऑन. निऑन इज नोबल गॅस आणि त्याची लास्ट शेअर कशी कम्प्लिटली फिल्ड असते, ठीक आहे. त्याची स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस असणार आहे ड्यू टू इट्स पोझिशन, ठीक आहे. तर निऑन आपलं बरोबर उत्तर येणार आहे. फ्लोरीन नाही, निऑन नाही, निऑन बरोबर आहे. ऑक्सिजन, क्लोरीन सुद्धा नाही, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 20चं आपलं बरोबर उत्तर बी असणार आहे. अशा प्रकारे आपण काय सोडवलेले आहेत, 20 प्रश्न सोडवलेले आहेत, ठीक आहे. तर आता बघा आपल्या सगळ्या बॅचेस ऑलरेडी सुरू झाले, ज्या रेग्युलर आल्या. ही बॅच जे आपण नवीन काय केलेले आहे, लॉन्च केलेले आहेत. या 1 ऑगस्ट पासून या सगळ्या बॅचेस सुरू होत आहेत. तुमचं अंगणवाडी पर्यवेक्षक आलं, जिल्हा न्यायालय आले, आरोग्य सेवक भरती आलं, प्रयोगशाळा सहाय्यक, या सगळ्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत. या बॅचेस तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करताय त्यानुसार तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लगेचच आपली बॅच परचेस करा, ठीक आहे. आणि यावरती तुम्ही कुपन कोड यूज करू शकता, ॲश10 वाला. हा तुमचा कुपन कोड आहे. हा कुपन कोड यूज करून तुम्ही काय करू शकता, 10% डिस्काउंट मिळू शकता कुठल्याही बॅचेसवरती, कुठल्याही ऑनलाईन टेस्ट सिरीजवरती किंवा कुठल्याही नोट्सवरती सुद्धा, ठीक आहे. अशा प्रकारे आज आपले 20 प्रश्न संपले. तर 2-3 टिप फक्त मी सांगते, मग आपण संपू. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट करायचा आहे.
ऑप्शन आणि जो सोपा प्रश्न आहे तो तुम्हाला टाइम घेऊन सोडवायचा आहे, ठीक आहे. टेक युअर टाइम आणि नंतर तुम्हाला काय सोडवायचा आहे प्रश्न, ठीक आहे. क्वेश्चन सोडवताना घाई करू नका. उद्या आपण काय करणार आहे, सायन्सचे MCQ घेणार आहे. आपले टॉपिक सुद्धा बरेच केमिस्ट्रीचे बाकी आहेत, ते सुद्धा आपण घेणार आहे एका लेक्चरमध्ये, ठीक आहे. तर जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करायचं आहे. तुमच्या म्हणजे फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा. जे कोणी DFSLची तयारी करत असेल त्यांना सुद्धा सांगा. आणि आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. पण याच्या तुमचं समजा हॉल तिकीट बघा, तुम्हाला भरपूर प्रश्न पडतात, हॉल तिकीट कधी येणार आहे, हे एक्झामचा रिझल्ट लागलाय का, या सगळ्या नोटिफिकेशनसाठी आपला ग्रुप आहे सेपरेट. आणि तिथे लगेचच व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. जेव्हा पण ऑफिशियल नोटिफिकेशन येतात तेव्हा लगेचच व्हिडिओ आपण अपलोड करतो डबल अकॅडमी चॅनलला. इथं विचारावं नाही लागत, ठीक आहे. पण तरी सुद्धा काही लोक विचारत असतात, तर त्यांना मी सांगते स्पेशली सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, तुम्हाला लगेचच समजून जाईल, ठीक आहे. थँक्यू, बाय. आजसाठी आपण इथंच थांबतोय.